नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे एक आपण बटाटा घेतलेला आहे, त्यावरचे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पूर्ण आपण जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. काय आपण ह्या ठिकाणी दुसरी आपण ह्या ठिकाणी भाज्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला नंतर कट करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा जो आहे तो आपला चिरून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी चिरून झाल्यानंतर जसं की नेहमी आपण लहान आकारात कट करतो त्या पद्धतीनेच किंवा छोटे मोठे काप केला तरी सुद्धा चालतात. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला कट करून घ्यायचे. जसं की नेहमी आपण वेगवेगळे नाश्ते बनवतो, हे जसे की पोहे, उपमा खवा, आपण दररोज तेच नाश्ते म्हणले की बोर होतात आणि काहीतरी हेल्दी खायचं असेल तर असं काहीतरी बनवा. नेहमी तर बनवतोच, पण अगदी सोप्या पद्धतीनं आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे. आता ह्या ठिकाणी बटाटा जो आहे तो आपला पूर्ण कट करून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी बटाटा कट करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे. ह्या ठिकाणी वाटी घेतली, त्या वाटीमध्ये आपण टाकून त्यात पाणी टाकून आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता लागणार आहे आपल्याला कांदासुद्धा आता आपल्याला असं नेहमीप्रमाणेच लहान आकारात कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी फटाफट कांदा कट करून घेईन. आता टोमॅटो घेतले, टोमॅटोसुद्धा आपल्याला तसंच कट करून घ्यायचे. टोमॅटो कट करून झालं की ह्या ठिकाणी घेतलेले आहेत 2 मिरच्यासुद्धा आपण कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी आता आपण घेतलेली आहे ताजी अशी पात घेतलेली कांद्याची, नाही घेतली तरीसुद्धा चालते, पण घ्या असेल तर टेस्ट खूप छान येते. आता ह्या ठिकाणी लहान आकारात आपण पातसुद्धा कट करून घेतलेली आहे. लगेचच घ्यायचं आहे आपल्याला ताजी अशी कोथिंबीर घ्यायचे. अगदी ताजी आपण कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपण कट करून घेतलेले आहे. इतके साहित्य आपल्या ह्या ठिकाणी कट करून झालेलं आहे. तर आपल्याला कुठला पदार्थ पाहिजे त्याला पाहूया. आता ह्या ठिकाणी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कांदा न टाकता आपण ह्या ठिकाणी बटाटा टाकून घेतलेला आहे. बटाटा इतका तळून घ्यायचा आहे की त्याचा रंग बदलला जाईल, थोडासा लालसर होईल आणि छान टेस्टला पण सुद्धा अगदी छान चविष्ट तयार होते. तर ह्या ठिकाणी आपल्याला 2 मिनिटं छान आपला बटाटा लालसर होऊ द्यायचा आहे. आता पाहू शकता ह्या ठिकाणी छान लालसर होत आहे, अगदी छान कुरकुरीतसुद्धा झालेला आहे. तर अशा पद्धतीने इतकं लालसर झालं की आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं लगेचच आपण ह्या ठिकाणी कांदा टाकून देणार आहोत. कांदासुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. बटाटा सुरुवातीला टाकलेला आहे, जे की नंतरचं टाकला तर कच्चा राहिला जाईल, कांदा तळायला वेळ लागत नाही, त्यामुळे आपण सुरुवातीला बटाटा टाकून घेतलेला आहे. आता कांदासुद्धा छान तळले, त्यामध्ये ताजा असा आपण ह्या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा टाकून दिलेला आहे. आता कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो, जे आपण कट करून घेतलेले आहेत. मिरची आणि आपण ह्या ठिकाणी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता सर्व जिन्नस 2 मिनिटाकरता आपल्याला असंच परतवून घ्यायचं. छान शिजले जातील, अगदी छान आपल्या भाज्या ज्या आहेत ते छान फ्राय झाल्या. तुम्हाला जर आणखी कुठल्या भाज्या ह्यात टाकायच्या असेल तर टाकू शकता. आता ह्या ठिकाणी आपण रात्रभरासाठी अगोदर भिजत घातलेले कडधान्य होते आणि त्याला थोडेसे मोडसुद्धा आलेले आहेत, मिक्स कडधान्य आहेत. आता ह्यात आपण हे टाकून घेणार आहोत, किंवा तुम्ही नुसती मटकी किंवा नुसती मूग किंवा चणासुद्धा घेऊ शकता. ह्या ठिकाणी मिक्स घेतलेला आहे. लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा, अर्धा पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. लाल तिखट मीठ आपल्या कळण्यास आपल्या कमी जास्त घ्यायचे. आता सर्व मसाले जे आहेत आपण जास्त ह्या ठिकाणी मसाले टाकले, फक्त बेसिक जे आपण टाकतो तेच टाकलेले आहेत. तुम्हाला जर आणखीन जास्त टाकायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. आता सकाळच्या काही गडबडीने तुम्हाला अगदी छान पर्याय मस्त नाश्ता आहे, नक्की ट्राय करा. नेहमी तर आपण उसळही बनवतोच, बटाटा टाकल्यामुळे चव अगदी छान येते. काहीतरी नवीन खाण्यासाठी छान टेस्टला अप्रतिम आहे, नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, थोडंसं परतावून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित परतून झालं की आपल्याला खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अगदी छान गरम गरम खाण्यासाठी अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि हेल्दी पण आहे. एकदा आठवड्यातून केलं तर सर्वांनाच आवडेल, नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि टेस्ट करून पाहायचं की कसं झालं आहे ते.
त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकले खाण्यासाठी आपला हेल्दी नाश्ता तयार झाला आहे। तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट व चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।